विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी 1.4 इंग्रजी लेसन जो आहे मिस स्लिपरी त्या धड्याचं ग्रामर इथे पाहणार आहोत। सेंटेन्स नंबर 1, सी ड्रॉप द नोटबुक, चेंज द वर्ब टू पास्ट टेन्स। या वाक्यासाठी आपल्याला सूचना दिलेली आहे की जे वर्ब वापरलेला आहे त्याचा पास्ट टेन्स करा। ड्रॉपचा पास्ट टेन्स आहे ड्रॉप्ड आणि म्हणून आपला आन्सर येईल सी ड्रॉप द नोटबुक। सेंटेन्स नंबर 2, सायली वॉज पनिश, सायली स्टूड स्टिल। रिप्लेस द नाउन विथ अ सुटेबल प्रोनाउन। या ठिकाणी जे नाउन आहे त्या नाउनच्या ठिकाणी सुटेबल प्रोनाउन म्हणजे सर्वनाम वापरायचं आहे। या वाक्यामध्ये सायली हे नाउन आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये परत सायलीच वापरलेला आहे। या सायलीच्या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन वापरायचं आहे आणि सायलीसाठी आपण प्रोनाउन सी वापरणार आहोत। सायली वॉज पनिश, सी स्टूड स्टिल। सेंटेन्स नंबर 3, हर गेज वॉज स्टर्न दॅन युज्युअल। यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म। या ठिकाणी आपल्याला कंपॅरेटिव्ह म्हणजेच तुलना करायची आहे। या वाक्याचा अर्थ काय होतो? हर गेज वॉज स्टर्न दॅन युज्युअल। तिचे पाहणे नेहमीपेक्षा कडक किंवा शिस्तीचे होते असा होतो। या ठिकाणी स्टर्न हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याचा आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म करायचा आहे म्हणजे तो स्टर्नर असं त्याचं आपण रूपांतर करून वाक्य करणार आहोत। हर गेज वॉज स्टर्नर दॅन युज्युअल। सेंटेन्स नंबर 4, सी फेल्ट अफ्रेड, फ्रेम WH क्वेश्चन। या वाक्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन फ्रेम करायचा आहे। या ठिकाणी फेल्ट हा वर्ब आहे म्हणजे तिला भीती वाटली। आता फेल्ट म्हणजे फील प्लस डिड म्हणजे फेल्ट आणि म्हणून आपण इथे तिला का भीती वाटली असा प्रश्न तयार करणार आहोत आणि का साठी WH वर्ड वाय वापरतो। डिड प्लस फील म्हणजे फेल्ट म्हणून आपण इथे डिड लिहिणार। वाय डिड सी फील अफ्रेड। वाक्याची प्रश्नार्थक वाक्याची रचनाच असते WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब। सेंटेन्स नंबर 5, द टीचर पनिश सायली, चेंज द व्हॉइस। या ठिकाणी आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे। दिलेलं वाक्य आहे साधा भूतकाळ, ईडी लावलेला आहे पनिश्ड, त्यावरनं आपल्याला समजतं की साधा भूतकाळ आहे। आपण जेव्हा चेंज द व्हॉइस करतो तेव्हा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट शोधून काढतो। या ठिकाणी सब्जेक्ट आहे द टीचर, वर्ब आहे पनिश आणि ऑब्जेक्ट आहे सायली। आपण ऑब्जेक्ट प्रथम घेतलं सायली, इथे पास्ट टेन्स आहे, सायली सिंग्युलर नाउन आहे म्हणून वॉज। सायली वॉज क्रियापदाचं तिसरं रूप, पनिश बाय द टीचर। सेंटेन्स नंबर 6, सी वॉज स्केअर्ड, सी एंटर द रूम, यूज बट। ती घाबरलेली होती आणि तिने रूम मध्ये प्रवेश केला। आता आपल्याला बट वापरायचे। सी वॉज स्केअर्ड बट सी एंटर्ड द रूम। ती घाबरलेली होती परंतु तिने रूम मध्ये प्रवेश केला। सेंटेन्स नंबर 7, द टीचर सेड कम हिअर, चेंज इट इनटू इनडायरेक्ट स्पीच। हे जे वाक्य आहे कम हिअर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे। या ठिकाणी आपण रिपोर्टेड वर्ब जो आहे सेड, या ठिकाणी आपण टोल्ड घेणार। द टीचर टोल्ड हर
कॉमा इंटिग्रेटेडच्या ठिकाणी टू वापरतात, हा ग्रामरचा नियम आहे. टू कम हेअरचं देअर, म्हणजे आपलं वाक्य कसं होईल, द टीचर टोल्ड हर टू कम देअर. सेंटेन्स नंबर 8. सी मेट डॅश काइंड टीचर, फिल इन द ब्लँक विथ अन आर्टिकल. आपल्याला या ठिकाणी आर्टिकल वापरायचे. आर्टिकल इथे दिलेले आहेत, ए, अन आणि द, हे 3 आर्टिकल आहेत. या ठिकाणी एक टीचर असल्यामुळे अ येईल. सी मेट अ काइंड टीचर. सेंटेन्स नंबर 9. सी डॅश स्पीक टू द टीचर, ऍड अ सुटेबल मॉडेल ऑक्झिलरी. इथे मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला लिहायचं आहे. सुटेबल जे योग्य आहे ते. मॉडेल ऑक्झिलरी आपण त्याची एक शॉर्ट टाकलेली आहे की कॅन, वुड, मे, माइट, ऑट टू, हॅव, हे सगळे मॉडेल ऑक्झिलरी आहेत. त्याच्यामध्ये पण प्रायमरी वर्ब आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असे वर्बचे 2 प्रकार आहेत. इथे आपल्याला ऑक्झिलरी वर्ब जो सुटेबल आहे तो लिहायचा आहे. या ठिकाणी कुड हा ऑक्झिलरी वर्ब इथे सुटेबल आहे. सी कुड स्पीक टू द टीचर, इथे पॉसिबिलिटी शो केलेली आहे पास्ट टेन्स मधली. सेंटेन्स नंबर 10. सी हर्ड अ लाऊड स्क्रीम स्क्रीन, चूज द करेक्ट वर्ड. या ठिकाणी स्क्रीम म्हणजे किंचाळणी आणि स्क्रीन म्हणजे कॉम्प्युटरची स्क्रीन. इथे स्क्रीम हा शब्द योग्य आहे. सी हर्ड अ लाऊड स्क्रीम, तिने मोठा किंचाळण्याचा आवाज ऐकला. सेंटेन्स नंबर 11. द विथ टीचर क्राईड सायली, अरेंज इन करेक्ट ऑर्डर. म्हणजे आपल्या साध्या वाक्याची जशी रचना आहे त्यानुसार आपल्याला वाक्य करायचंय. सब्जेक्ट वर्ब असं रचना आली पाहिजे. आता आपण वाक्याची रचना करताना सायली सब्जेक्ट प्रथम घेतला. सायली क्राईड विथ द टीचर असं आपलं करेक्ट सेंटेन्स होईल. सेंटेन्स नंबर 12. सी कंप्लीट हर होमवर्क, यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या ठिकाणी दिलेले जे वाक्य आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स करत असताना टू हॅवचे क्रियापद आपण वापरतो. इथे हॅज किंवा हॅव या क्रियापदाचा विचार करणार, परंतु सी हे तृतीय पुरुषी सिंग्युलर करता असल्यामुळे या ठिकाणी हॅज घेणार. दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे सी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. हॅज कम्प्लिटेड यावरनं आपल्याला समजलं की आपलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये केलेलं बरोबर आहे. सेंटेन्स नंबर 13. सी वॉज पनिश फॉर नो रिझन, मेक इट अ क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनवायचा. प्रश्न बनवत असताना सुरुवातीला आपण वर्ब आणि नंतर कर्ता घेतो आणि त्याच पद्धतीने इथे केलेलं आहे. वॉज सी पनिश फॉर नो रिझन या प्रश्नाला व्हर्बल क्वेश्चन असंही म्हणतात कारण वर्ब पासून सुरू झालेला हा प्रश्न आहे. सेंटेन्स नंबर 14. लाऊडली, लाफ, गर्ल, सम, अरेंज द वर्ड्स इन करेक्ट ऑर्डर. हे जे शब्द आहेत त्यांची योग्य रचना करून वाक्य आपल्याला इथे बनवायचं आहे. सम गर्ल्स लाफ लाऊडली. या ठिकाणी सम गर्ल्स सब्जेक्ट आहे, लाफ वर्ब आहे आणि लाऊडली ऍडवर्ब आहे. सेंटेन्स नंबर 15. सी रीड द बुक नाऊ, यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आपल्या वाक्याचा करायचा आहे. आता या ठिकाणी सी रीड्स द बुक नाऊ, ती आत्ता पुस्तक वाचते आणि ती आत्ता पुस्तक वाचत आहे असं आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य करायचंय. आता आपण इथे जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य करतो तेव्हा टू बीचं क्रियापद घेतो. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स असल्यामुळे इज घेतलं कारण आपलं सी हे सिंग्युलर कर्ता आहे म्हणून सी इज जे व्हर्ब आहे त्याला आयएनजी फॉर्म लावतो कारण ती क्रिया चालू आहे. आयएनजी म्हणजे ती क्रिया चालू आहे म्हणून इथे रीडिंग घेतलं.
सी इज रीडिंग द बुक नाव. सेंटेन्स नंबर 16. सी वॉज टायर्ड. सी वेंट टू स्कूल. या ठिकाणी सूचना आहे यूज एट. एट हे कंजक्शन आहे आणि ते आपल्याला वापरायचे वाक्यामध्ये. सी वॉज टायर्ड एट सी वेंट टू स्कूल म्हणजे ती थकलेली होती तरी ती शाळेत गेली. सेंटेन्स नंबर 17. द टीचर सेड गो टू युअर सीट सायली. पंक्च्युएट द सेंटेन्स करेक्टली. या वाक्यामध्ये विरामचिन्ह आपल्याला वापरायचे आहेत. विरामचिन्ह वापरण्यासाठी आपण प्रथम वाक्य सुरुवात करताना जे लेटर येईल ते कॅपिटल लिहितो. म्हणून द टीचर सेड हे वाक्य टीचरनी बोललेलं आहे म्हणून कॉमा इंटिन्युएटेड कॉमा. गो टू सीट कॉमा सायली म्हणजे टीचर सेड सायली असं आहे, पण आपण इथे इन्व्हर्टेड कॉमा घेऊन गो टू युअर सीट सायली असंही करू शकतो. टीचर म्हणाली की सायली तू तुझ्या जागेवर जा. सेंटेन्स नंबर 18. सम गर्ल्स लाफ लाऊडली. पिक आउट ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे व्हर्ब बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. या ठिकाणी लाफ ती सम गर्ल्स लाफ लाऊडली काही मुली जोरात हसल्या. कशा हसल्या? जोरात हसल्या. मग LY म्हणजेच ॲडव्हर्ब हे लक्षात ठेवा. म्हणून लाऊडली हे ॲडव्हर्ब आहे. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. फाइंड सिमिलर मीनिंग वर्ड फॉर द स्टर्न फ्रॉम गिवन ऑप्शन. या ठिकाणी स्टर्न या शब्दासाठी समानार्थी शब्द या ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी स्ट्रिक्ट हा शब्द समानार्थी आहे. स्टर्न म्हणजे शिस्तीचा, कडक, आणि स्ट्रिक्ट म्हणजे सुद्धा कडक शिस्तीचे. सेंटेन्स नंबर 20. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टो. राईट टाइप ऑफ सेंटेन्स. कोणत्या प्रकारचे वाक्य आहे हे? साधं वाक्य, त्यालाच आपण ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आणि मराठीमध्ये विधानात्मक वाक्य म्हणतो. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण 20 वाक्य ग्रामरचे पाहिलेले आहेत आणि मराठीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कॉमेंटमध्ये विचारा. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.